नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जगदीश खेबुडकर यांची आकाशी झेप गेरे ही कविता पाहणार आहोत. आपल्याला जे दिसत आहेत ते जगदीश खेबुडकर आहेत. शब्दप्रभू जगदीश खेबुडकर त्यांचा परिचय आपण पहिले करून घेऊ. सुप्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक आणि दूरदर्शनवरच्या ज्या अनेक मालिका आहेत त्या मालिकांमधनं त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. साधे, सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची आपल्याला काही वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांची रचना ही साधी आहे, सोपी आहे, अर्थमय आहे. त्यांच्या कवितेंना काहीतरी अर्थ आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचं लेखन केलेलं आपणास दिसून येतं. आपण जी चित्रपटामध्ये गीतं ऐकतो ती बहुतांश गीतं ही जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेली आहेत. कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. आपल्या क्षमतावर, सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. बरेचदा आपण आपल्या स्वतःवरच विश्वास ठेवत नाही, आपल्यावरच विश्वास नसतो आणि मग अनेक चुकीचं कामं आपल्या जीवनामध्ये आपल्याकडून होतात. म्हणून कवी आपल्याला एक मोलाचा सल्ला, मोलाचा संदेश या ठिकाणी देत आहेत की आपण आपल्या क्षमतावर विश्वास ठेवला पाहिजे. आपण जर मनात आणलं तर कोणतंही काम आपण करू शकतो, पण त्यासाठी विश्वास खूप महत्त्वाचा असतो. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. पाखराचं प्रतीक त्यांनी यासाठी वापरलेलं आहे. पाखरू हे फक्त प्रतीक आहे, पण त्यांना या कवितेतून काहीतरी वेगळं सांगायचं आहे. विद्यार्थ्यामध्ये त्यांना स्वत्व निर्माण करायचं आहे. आपण जीवनात आल्यानंतर आपला जन्म फक्त उगाच झालेला नाही, तर आपण महान कार्य करण्यासाठी या पृथ्वी तलावावर अवतीर्ण झालो आहोत हा विश्वास आपल्याला असला पाहिजे आणि तेच काम जगदीश खेबुडकर करत आहेत. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचं कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा असा संदेश या कवितेमधून देत आहेत. आपण ही कविता पाहू. मी तुम्हाला ती गाऊन दाखवतो. जर पुस्तक आपल्याकडे असेल तर आपण ती पाहायची आहे. चला आपण सुरू करूया. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरा, न सोडी राजा सोन्याचा पिंजरा, न सोडी राजा सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया. हा कुठवर वेड्या घेसी आसरा, न सोडी राजा सोन्याचा पिंजरा, न सोडी राजा सोन्याचा पिंजरा. तुझ पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवीराने, जा ओलांडून सागर सरितान, सोडी राजा सोन्याचा पिंजरा, न सोडी राजा सोन्याचा पिंजरा. कष्टाविना फळ ना मिळते, तुझ कळते परिणावळते,
हृदयात वताही जळते, का जीव बिचारा होई बावरान सोडी राजा, सोन्याचा पिंजरान सोडी राजा, सोन्याचा पिंजरा. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरान सोडी राजा, सोन्याचा पिंजरान सोडी राजा, सोन्याचा पिंजरान सोडी राजा, सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा, आकाशी झेप घेरे पाखरान सोडी राजा, सोन्याचा पिंजरान सोडी राजा, सोन्याचा पिंजरा. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी राजा, सोन्याचा पिंजरा. हे सुंदर अशा ह्या ओळी आहेत. आकाशी झेप घेरे पाखरा. कवी या ठिकाणी म्हणायला लागतात, एका पक्ष्याला सांगतायत की पक्ष्या, हे पाखरा, आता तू आकाशामध्ये झेप घे आणि हा पिंजरा सोडून दे. पिंजरा जरी सोन्याचा असला तरीसुद्धा तो बंदिस्तत्वाचं लक्षण आहे, त्यामध्ये स्वातंत्र्य नाही. म्हणून कवी जगदीश खेबुडकर सांगायला लागतात की हे पाखरा, तू सोन्याचा पिंजरा सोडून दे आणि आकाशामध्ये झेप घे. फक्त हे ते पाखराला नाही सांगत, तर कवी हे माणसाच्या मनाला, माणसाला सांगत आहेत की पाखराप्रमाणे तू देखील उंच उंच भरारी घेतली पाहिजे. तू सुद्धा चांगलं काम करू शकतोस आणि म्हणून तू देखील चांगली भरारी घे, असा संदेश कवी या ठिकाणी द्यायला लागतात. तुझं भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया. माणसाच्या सभोवताली जेव्हा माणूस जगत असतो तेव्हा तो आपल्या या लौकिक जे जीवन आहे त्या लौकिक जीवनामध्ये अडकून पडतो. हे माझं, ते माझं, घर माझं, बंगला माझा, गाडी माझी, धन दौलत, हे सगळं तिच्यामध्ये तो इतका गुरफटून जातो आणि स्वतः तो ज्या ध्येयपूर्तीसाठी या पृथ्वीतलावर आला, ज्या उद्देशानं त्यानं काम करायला पाहिजे. माणसाचा जन्म हा केवळ अपघातानं झालेला नाही, तर तो महान कार्य करण्यासाठी या पृथ्वीतलावर अवतीर्ण झालेला आहे. पण त्याचा त्याला विसर पडतो आणि तो संकुचित दृष्टिकोन ठेवतो. जसं विहिरीमध्ये जर एखादा बेंडूक असेल तर त्या बेंडकाला फक्त विहीरमध्येच विश्व मानायला लागतो. तसं आपलं धन दौलत यामध्येच मनुष्य प्राणी अडकून पडतो. जर पाखरानं उंच आकाशात भरारी घेतली तर पाखरूसुद्धा, पक्षीसुद्धा आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतो. म्हणून लेखक त्याला सांगतायत की तुझ्या शेजारी अनेक सुख आहेत, सुख लोलूप झाली काया. सुख तुझ्या शेजारी असतील, सुखानं तुला घेरलं असेल, पण तरीसुद्धा तू तो पिंजरा सोडून दे आणि उंच आकाशामध्ये भरारी घे. तुझ्या शेजारी कितीही मोह असेल, माया असेल, तरी तू त्या सुखावर विश्वास ठेवू नको. हा कुठवर घेसी वेड्या आसरा, एक ना एक दिवस तुला तो पिंजरा सोडावा लागणार आहे. तसंच माणसाचं आहे, धन दौलत संपत्ती घरदार, एक दिवस माणूस सोडून जात असतो. मनुष्य असं म्हटलं जातं की खाली हातानं येतो आणि खाली हातानंच जातो. त्याला 3.5 हात जागासुद्धा जाताना भेटत नाही. जगदीश खेबुडकरांचं हे गीत अभंगाकडे वळणारं आहे. माणसाला स्वतःच्या जीवनाबद्दलचं महत्त्व सांगणारं हे त्यांचं कवित्व आहे. तुझं पंख दिले देवाने,
तुला देवानं पंख दिलेले आहेत, पण तू विसरून गेलास की मला देवानं पंख दिलेले आहेत. म्हणून हे पाखरा, तू विश्वास ठेव की हे पंख तुला देवानं दिलेले आहेत. कर विहार सामर्थ्याने, तू विहार करणं सुरू कर. तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये की एक पक्षी काय दिसते, तर फळं खाताना आपल्याला दिसत आहेत. तर तू विहार कर. दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून सागर सरिता. तुझ्या शेजारी अनेक सुख असले तरीसुद्धा तू काय कर की दरी, डोंगर, हिरव्या राने हे सगळं सोडून तू लांब कुठेतरी जा. तुझं देवानं पंख दिलेले आहेत. कर विहार सामर्थ्याने, तुझ्यामध्ये ते सामर्थ्य आहेत. तसंच कवी आपल्याला या ठिकाणी सांगतायत की माणसामध्ये पण खूप क्षमता आहेत. त्यानं सुद्धा आपल्या स्वतःच्या परावलंबित्वाचा त्याग केला पाहिजे. दुसऱ्यावर विसंबून राहिलं नाही पाहिजे. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून सागर सरिता. पहा किती सुंदर दरी आहे, डोंगर आहे, माणसाचं मन तिच्यामध्येच रमतं. तर हे सगळं सोडून तू पुढे जा. सरिता म्हणजे नदी, आणि नदी, सागर हे सगळं ओलांडून तू पलीकडे जा. जर तू तसं केलं तर तुला स्वातंत्र्याची प्राप्ती होऊ शकते. कष्टाविना फळ ना मिळते, तुझं कळते परिणा वळते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काम केलं, मेहनत केली तर आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळेल. सगळं कळतं, पण माणसाचं मन तिकडं वळत नाही. आणि आपल्या हृदयात पण हे जळते व्यथा आपल्याला सतत जाळत असते. का जीव विचारा होई बावरा, आणि त्यामुळं आपण अस्वस्थ व्हायला लागतो. पण असं जरी असलं तरीसुद्धा आपण हे सगळं सोडत नाही. तो शेतकऱ्याकडे तुम्ही पहा, तो किती मेहनत करतो, जिद्दीनं काम करतो. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजिरा. घामातूनच माणसाच्या मोती फुलत असतात. शेतकरी पहा किती मेहनत करतो, पाऊस नसतो, पीक चांगलं येत नाही, पण तरीसुद्धा तो निराश होत नाही. जर मेहनत केली तर घरी श्रमदेवता अवतरत असते आणि घर चांगलं होत असतं. हा योग आपल्या जीवनामध्ये आला आहे, म्हणून चांगलं काम करा. धन्यवाद.